गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. रायगड एलसीबी कर्मचाऱ्यांवर अवैध धंद्यांना अभय, सामाजिक कार्यकर्त्याची पोलीस अधीक्षकांकडे चौकशीची मागणी. नमस्कार, गुन्हे शोध न्यूज नेटवर्क. सामान्य जनतेची बनली वज्रमूठ. प्रहार तिचा पक्का, वेद अचूक बातमीचा शोध, सत्याचा पर्दाफाश करून देतो धक्का. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व अनैतिक धंद्याविरोधात सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट काशीनाथ जगन्नाथ ठाकूर यांनी काही एलसीबी लोकल क्राईम ब्रँच कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करत रायगड पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. ठाकूर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की रायगड जिल्ह्यातील काही पोलीस कर्मचारी मटका, गुटखा, भंगार, बियर शॉपी, लेडीज बार व जुगार अड्ड्यासारख्या अवैध धंद्यांना छुप्या पद्धतीने संरक्षण देत असल्याचा संशय आहे. या कर्मचाऱ्यांकडून एलसीबीसाठी कलेक्शन गोळा केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तक्रारीनुसार महाड व रोहा विभागातील काही कर्मचारी तसेच खालापूर, कर्जत आणि पेन अलिबाग डिव्हिजन मधील कर्मचाऱ्यांवर अवैध धंदे चालवणाऱ्यांना अभय दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन व कॉल डिटेल्स रेकॉर्ड सीडीआर तपासून सखोल चौकशी करावी अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे. महाड आणि लोणेरे परिसरात जुगार अड्ड्यांवर झालेल्या कारवाईवरही तक्रारदारांनी संशय व्यक्त केला असून ही कारवाई केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा परिसरात सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदारांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. मात्र या आरोपांबाबत अद्याप पोलीस प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.